नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या विशेष भागामध्ये आज आपण महाराष्ट्राची यशोगाथामध्ये अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्या व्यक्तीचं आयुष्य हे नेहमी वादग्रस्त राहिलेलं आहे. आपण बोलत आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत. सावरकर ह्या दुनियेमधील एकमेव असे व्यक्ती आहेत, त्यांनी स्वातंत्र्य योद्धा म्हणून त्यांना 2-2 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ती पूर्णही त्यांनी केली आणि ते पुन्हा राष्ट्र जीवनामध्ये सक्रिय झाले. विश्वातील ते पहिले असे लेखक आहे ज्यांनी 1857चे प्रथम स्वातंत्र्य संग्राम रचनेला 2-2 देशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली होती. ते जगातील एकमेव असे बॅरिस्टर आहेत ज्यांनी पदवी स्वातंत्र्य चळवळीतील भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांची ही पदवी हिसकावून घेतली आहे. वीर सावरकर हे प्रथम असे भारतीय विद्यार्थी म्हणून गणले जातात ज्यांनी इंग्लंडच्या राजाप्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता. परिणामस्वरूप त्यांना वकालत करता आली नाही. वीर सावरकर हे प्रथम असे भारतीय राजकारणी होते ज्यांनी सर्वप्रथम विदेशी वस्त्रांची होळी करून जाळली होती. सावरकर यांनी राष्ट्रध्वज तिरंगाच्या मधोमध धर्मचक्र लावण्याबद्दल सल्ला दिला आणि तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मान्य सुद्धा केला. पूर्ण स्वातंत्र्याला भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये लक्ष्य घोषित करणारे प्रथम व्यक्ती म्हणून सावरकर यांचा उल्लेख केला जातो. ते प्रथम असे राजकारणी बंदिवान होते ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले होते. ते पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्ध त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. विनायक दामोदर सावरकर हे दुनियेतील पहिले असे व्यक्ती म्हणून कवी असा उल्लेख त्यांचा केला जाईल ज्यांनी अंदमानाच्या एकांत कारागृहामध्ये भिंतीवर खेळ आणि कोळशाने कविता लिहिल्या आणि त्या सुद्धा त्यांनी पाठ केल्या. या प्रकारे पाठ केलेल्या 10,000 ओळी त्यांनी जेलमधून सुटल्यानंतर प्रकाशित केले आणि पुन्हा लिहिल्या. सावरकर लिखित ते पुस्तक ते म्हणजे वादग्रस्त राहिलं, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजेच 1857चा स्वातंत्र्य समर. हा एक सनसनाटी पुस्तक ठरले आणि ब्रिटिश शासनाच्या या पुस्तकामुळे गोंगाट पसरलेला दिसून येतो. सावरकरबद्दल म्हणाल तर एक समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीचे प्रमुख खंबीर असे नेतृत्व त्यांनी भारताला लाभले. राजकारणी, कवी, लेखक, हिंदू धर्माविषयी असणारा अभिमान, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी यासारखे महत्त्वाचे विचारवंत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. मराठी विषयी असणारी त्यांची आत्मीयता, लेखक म्हणून असणारा त्यांचा व्यासंग म्हणून 1938 साली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते बनले. हिंदुत्वाची असणारी त्यांना अभिमान, मराठी भाषा, भाषाशुद्धीची चळवळ त्यांनी उभी केली. त्यासाठी त्यांनी मराठी भाषेला 45 शब्द हे नवीन दिले आणि त्याचा उल्लेख आजही केला जातो. विनायक दामोदर सावरकरांच्या आपल्या साहित्यातून, लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे त्यांचे विचार त्यांनी वेळोवेळी प्रतिपादित केलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र या संकल्पनाबाबत सावरकरांच्या विचाराचा आढावा हा आजच्या भागातून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. विनायक दामोदर सावरकर हे ओळखले जातात जन्मजात देशभक्त म्हणून. स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ तसेच तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रिय समाजसुधारक, तसेच गतकालातील घटनांचे संकलन करून स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिणारा इतिहासकार, नवीन शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ, दृष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता आणि तसेच प्रतिभाशाली साहित्यिक म्हणून अशा अनेक विविध गुणांच्या माध्यमातून त्याने आपले संपूर्ण जीवन फक्त आणि फक्त देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्य यासाठी झोकून देणारे ओळखले जाते. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणूनच. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर, त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर. अवघी 9 वर्षाचे असताना त्यांच्या आईंचं निधन झालं. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर तसेच त्यांची पत्नी येसूवहिनी यांनीच केले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण हे नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांचं वक्तृत्व, काव्यरचना यावर त्यांचं प्रभुत्व होतं. लहानग्या सावरकरांनी चापेकर बंधूंच्या फाशी येण्याचे वृत्त समजताच त्याने आपल्या कुलदेवी आई भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्य उन्नतीसाठी क्रांतीचा सेतू उभारू, त्यासाठीच मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी त्यांनी शपथच घेतली होती. सावरकरांना गणेश, नारायण आणि बहीण मैना अशी 3 भावंडे आहेत.
वीर सावरकरांच्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांना वीर हे टोपण नाव मिळाले, जेव्हा त्यांनी त्यांच्या गावातील हल्ला करणाऱ्या एका गटाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. 1901 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा विवाह रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांच्या कन्या यमुनाबाई यांच्याशी झाला. त्यांनी त्यांच्या विद्यापीठीय शिक्षणासाठी आर्थिक मदत सुद्धा केली. 1902 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सावरकरांच्या तरुणपणी त्यांना बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय यांच्याकडून प्रेरणा मिळाली होत्या. 1896 ते 1897 या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सर्वत्र भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या जोडीला आलेला हा प्लेग जनता हैराण झाली होती. मात्र ब्रिटनची राणी आपल्या कारकिर्दीची 60 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये व्यस्त होती. या प्रकारची चीड घेऊनच त्याचा सूड घेण्याचे चाफेकर बंधूंनी ठरविले आणि ते त्यांनी कृतीतही उतरवले. राणीच्या कार्यक्रमानंतर मेजवानी आटपून परतताना पुण्याचे कमिशनर रँड आणि आयस्ट या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. या गुन्ह्यांसाठी चाफेकर बंधूंना मृत्यूदंडाची शिक्षाही झाली. या सर्व घटनाक्रमाने अस्वस्थ झालेल्या सावरकरांनी हुतात्मा चाफेकर बंधूंचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्यांनी शपथ घेतली होती. देशभक्तांना फासावर लटकवून त्यांची जीवनयात्रा ब्रिटिशांनी संपवली. मात्र त्यातूनच एक नवा क्रांतिकारी नवा जन्म घेता दिसून येतो. ते अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या रूपाने. विनायक दामोदर सावरकर हे लेखक आणि कवी म्हणून सर्वश्रुत आहेत. तसेच त्यांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून अधिक पाने इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, जयस्तुते, तानाजींचा पोवाडा या कविता लोकप्रिय ठरल्या आहेत. अखंड सावधान असावे, 1857चे स्वातंत्र्य समर, अंदमानाच्या अंधेरीतून, अंधश्रद्धा भाग 1, अंधश्रद्धा भाग 2, तसेच संगीत उत्तरक्रिया, संगीत उष्पाप, ऐतिहासिक निवेदने, काले पाणी, क्रांतिघोष, गरमागरम चोडा, गांधी आणि गोंधळ, तसेच जोसेफ मॅझिनी, तेजस्वी तारे, नागरी लिपिशुद्धीचे आंदोलन, प्राचीन अर्वाचीन महिला, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, भाषाशुद्धी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमंतक, माझी जन्मठेप, माझी आठवणी, नाशिक, माझी आठवणी, पूर्वपीठिका, ही सर्वे त्यांनी लिहिलेली पुस्तके आजही उपलब्ध आहेत. सावरकरांनी बंद कोठडीतील काल्या पाण्याची शिक्षा भोगत असताना, पशुतुल्य शारीरिक श्रम करत असताना, हातापायामध्ये साखळदंड अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सावरकरांनी लिहिलेले कमला, तसेच सावरकरांनी कमला हे महाकाव्य वाचताना चंद्रासारखे शीतलते वाटते. तसेच सावरकरांनी ब्रिटनमध्ये राहून सागरा प्राण तळमळला हे लिहिलेले वेदनातील निर्माण झालेल्या या अप्रतिम काव्यातून महापुरुषाचं मातृभूमीवर असलेलं प्रेम, तिच्या भेटीगाठीसाठी येणाऱ्या सागरावरचा रोष त्यांनी प्रकट केलेला आहे. तसेच कमला या खंडकाव्यासाठी सावरकरांनी पानिपत ही मध्यमवर्ती कल्पना मनाशी बाळगलेली दिसून येते. सावरकर यांनी लिहिलेले 3.5 नाटके हे मनोरंजन पलीकडे असून त्यातील मतितार्थ नव्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरते. हे नाटके म्हणजे सृष्टीतील नाट्यसृष्टीतील 3.5 शक्तिपीठ आहेत असे प्रतिपादन केले जाते की 1927 मध्ये संगीत उष्पाप हे पहिले नाटक सावरकर यांनी लिहिले. त्यांचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण झालेच पाहिजे हाच होता. 1931 मध्ये सावरकर यांनी संन्यस्त खडक हे नाटक लिहिले. याचे प्रयोग बलवंत नाटक मंडल यांनी सादर केले. या नाटकामध्ये शब्दशक्तीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. हा उद्देश नसून या नाटकामध्ये सुचवले गेले आहे. 1933 मध्ये सावरकर यांनी उत्तरक्रिया हे नाटक लिहिले, ज्याचा प्रयोग भारतभूषण संगीत मंडल यांनी केले. या ऐतिहासिक नाटकातून सावरकर यांनी रोटीबंदी आणि समुद्रबंदी यांनी जखडलेले हिंदू राष्ट्र बेडा तोडून एक प्रबल राष्ट्र होईल असा आशावाद त्यांनी खुलवला आहे. सावरकरांच्या 3ही नाटकांची कथा बीजेही ध्येयवादी दृष्टीने असलेले जाणवते. ते स्वतः नाटकाकडे केवळ आनंद निर्मिती म्हणून न पाहता संसार कसा असावा हे नाटकामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकर यांनी मराठीमध्ये अनेक प्रतिशब्द निर्माण केले आहेत. ते शब्द नुसते शब्द नव्हे तर परकीय भाषेला शब्दाला अगदी तंतोतंत बसणारे, मार्मिक आणि दर्जेदार असे त्यांचं शब्द निर्माण त्यांनी केले. उदाहरणार्थ तारीख या शब्दाला दिलेला दिनांक हा प्रतिशब्द बघितला तर दिन आणि अंक म्हणजे तारीख या शब्दाला इतका योग्य कुठल्याही भाषेत असणारा शब्द सापडणार नाही. मराठी चित्रपट सृष्टीवर सावरकरांचे प्रचंड ऋण आहे. सावरकरांच्या मते परदेशी भाषेतील शब्द जरी आपल्याला घ्यावे लागले तरी त्यातील उद्दक्तता, कल्पना, अगाध ज्ञान, सुरेख वाक्यप्रचार,
त्यांच्या नाहीत. ते उत्तम, लोकहितवर्धक, अनुकरणीय असे कोणाकडूनही घ्यावे इतके मानापनाचा प्रश्न नाही. एकेकाळी जेव्हा गणपतराव नलावडे जेव्हा पुणे शहराचे मेयर झाले, त्यावेळी सावरकरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मेयर या शब्दाला महापौर हा शब्द त्यांनी प्रथम वापरला. तसेच सावरकरांनी दिलेले हे शब्द पर्यायी शब्द असे आहेत की तारीखला त्यांनी दिनांक दिले, टॉकीला बोलपट दिले, डायरेक्टरला दिग्दर्शक दिले, इंटरव्ह्यूला मध्यंतर, रिपोर्टला प्रतिवृत्त. ब्रिटिशांनी आपल्या भारतावर अन्याय केला याच कारणामुळे परदेशी वस्तूंची त्यांनी होळी केली होती. 1905 साली उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला जाण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिवाजी शिष्यवृत्ती देऊन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडन या ठिकाणी सावरकरांना बोलवून घेतले. ही शिष्यवृत्ती मिळावी म्हणून लोकमान्य टिळक यांनी खूप आतोनात प्रयत्न केले होते. लंडन या ठिकाणी वास्तव्यात असताना इंडिया हाऊस मध्ये सावरकर राहत होते. त्या ठिकाणी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर करून लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी त्यांनी खूपच प्रयत्न केलेला दिसून येतो. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान त्यांनी मांडले होते. या तत्वज्ञानामध्ये क्रांतिकारकांना खूप आवडत असे. या प्रस्तावनेमध्ये तत्वज्ञान क्रांतिकाराच्या तोंडपाठ झाले होते. इंडिया हाऊसमध्येच त्यांनी क्रांतिकाराचे पर्व सुरू केले होते. यामध्येच मदनलाल धिंगरा हा क्रांतिकारक त्यांचा शिष्य बनला होता. परंतु मदनलालचे कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा त्यांनी वध केला असल्यामुळे मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा करण्यात आली होती. या सर्व कालामध्ये सावरकर यांनी इतर देशातील क्रांतिकारांशी संपर्क ठेवला होता. ज्या ज्या देशामध्ये गुलाम म्हणून ते राहत होते त्या त्या देशातील क्रांतिकारक देशभक्त यांना भेटून त्यांनी गटाशी संपर्क करून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत केले होते. हेच तंत्रज्ञानाचा वापर करून 22 ब्राउनिंग पिस्तूल भारतात पाठवण्यात आले. याच पिस्तुलाच्या आधारे अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. म्हणून या जॅक्सनच्या हत्येबाबत कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे, अनंत कान्हेरे या 3 अभिनव भारताच्या सदस्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कलेक्टर जॅक्सन यांची लोकांवर अन्याय केले होते. बाबाराव सावरकर यांना तुरुंगात पाठवण्यासाठी हेच कारण मुख्य ठरले होते. म्हणूनच क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला होता. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ सावरकर यांनी 1857च्या इंग्रजांविरुद्ध झालेला मोठा त्यांचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्याची पहिली चाऊल या ग्रंथामध्ये रचलेला आहे. हा उठाव म्हणजे एक बंद होता. इतिहासकारांनी जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष या ग्रंथातून सावरकर यांनी खोडून काढला होता. परंतु ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच तो जप्त केला होता. परंतु सावरकरांचे मित्रमंडळी खूप हुशार असल्या कारणाने त्यांनी इंग्लंडला बाहेर हा ग्रंथ प्रकाशित केला होता. तो इंग्रजी भाषेत होता. मराठी भाषेत मूळ लिखाण सावरकरांचे मित्र यांनी जपून ठेवल्या कारणाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे ते प्रसिद्ध हे पुस्तक करण्यात आले होते. या ग्रंथामध्ये राजद्रोहपर लेखन प्रसिद्ध केल्याप्रकरणी आरोप ठेवूनच सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले होते. म्हणून हा ब्रिटिशांनी अन्याय केला त्यांचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरांनी कर्जत वायली याच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तर नाशिकमध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा सुद्धा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. आणि अनंत कान्हेरे यांनी हे पिस्तूल वापरले ते सावरकर यांनी पाठवलेले ब्राउनिंग जातीचे पिस्तूल चतुर्भुज अमीन यांच्या सहाय्याने ते पाठवण्यात आले होते हे सिद्ध झाले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी म्हणून सावरकर यांना पकडण्यात आले. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. बोटीतून त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मध्येच फ्रान्समध्ये मोर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारून सावरकरांनी ब्रिटिशांच्या कैदेतून थोडक्यात आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्या पाहून त्यांनी किनाराही गाठला. भाषेचा अभावी असल्यामुळे सावरकर आणि तेथील रक्षकांच्या हे त्यांचे संभाषण लक्षात न आल्यामुळे पुन्हा ते ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले. ब्रिटिशांनी त्यांना कैदी बनवून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरविला. त्यावेळी त्यांच्यावर 2 जन्मठेपेची त्यांना शिक्षा झाली. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांना अंदमानच्या अशा भयंकर जेलमध्ये पाठवण्यात आले. ती उडी ऐतिहासिक उडी म्हणून समजली जाते. यातून सावरकर हे किती चतुर क्रांतिकारी असल्याची साक्ष मिळते. सावरकरांनी जाणूनबुजून आपला नाईट गाऊन घातला होता. शौचालयाच्या दरवाजाची काच होती जेणेकरून कैद्यांवरती नजर ठेवता येईल म्हणून. सावरकरांनी आपला गाऊन काढून दरवाजावर काचेवर टाकला. त्यांनी त्याआधीच शौचालयाच्या पोर्ट होलचे माप घेतले होते आणि त्यांना तो अंदाजही आला होता की आपण यातून अगदी अलगद बाहेर पडू शकतो. या काचकुळ्या शरीराचा त्यांनी पोर्ट होलमधून समुद्रातून झोकून दिलं. नाशिकमध्ये घेतलेलं पोहण्याचं प्रशिक्षण त्यांना यावेळी कामाला आलं होतं. ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले परंतु ते अपयशी ठरले. सावरकरांना पकडल्यानंतर त्यांना पुढे 50 वर्ष इंग्रजांचे कैदी म्हणून राहायचे होते. त्यांना 25-25 वर्षाची असे कारावासाची 2 शिक्षा सुनावण्यात आल्या.
हे इतिहासामध्ये पहिल्याच अशी कोणती घटना असेल की एका व्यक्तीला 2 शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. त्या शिक्षा भोगण्यासाठी भारतातील अंदमान येथे त्यांना पाठवण्यात आलं. या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून संबोधले जाते. सावरकर यांना 798 खोल्यांमधील सेल्युलर जेलमध्ये 13.5 बाय 7.5 आकाराच्या खोली क्रमांक 52 मध्ये ठेवण्यात आलं होतं. जेलमधील जीवनक्रम अतिशय वेदनादायी होतं. अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बगीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्या उडाव्या लागत होत्या. तिथे रस्तेही धड नव्हते. बराचसा भाग हा डोंगराळ भाग होता. जेव्हा कैदी बगी उडू शकत नव्हते तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारझोड केली जात असे. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पानचट सूप दिलं जायचं. अनेक कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं राहून त्यांना शिक्षा दिली जायची. सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या आयुष्यातला हा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरुंगात त्यांनी घालवलेले 9 वर्ष 10 महिने त्यांच्या इंग्रजांना असलेले विरोध पूर्णपणे मावळला होता. तसेच सावरकरांनी आयुष्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांकडे ते पाहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमॅन्टिक क्रांतिकारी एक ध्येयवादी विचारवंत असलेला दिसून येतो. तर याच काळामध्ये 1857चा स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार सुद्धा केला होता. अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली की अंदमान जेल ही किती भयावह आहे. 11 जुलै 1911ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि 29 ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजे तेथे पोहोचल्यानंतर अवघ्या 1.5 महिन्यात तसेच त्यानंतर 9 वर्षाच्या काळात त्यांनी 6 वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता. सेल्युलर जेलमधील नोंदणीनुसार तिथे 3-4 महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचे ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. तसेच जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याची ही कुजबूज सर्वत्र पसरत होती. इंग्रजांकडे माफीनामा देताना सावरकरांनी आपल्या भारतातील अन्य कोणत्याही तुरुंगात पाठवण्याची विनंती त्यांनी केली होती. त्याबद्दल कोणत्याही तऱ्हेनं सरकारची मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती, असं म्हटलं जातं. इंग्रजांनी काही पावलं उचलली होती. त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेला आपला विश्वास दृढ झाला असून आपण आता हिंसेचा मार्ग सोडल्याचं सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं आहे. या माफीनाम्याचा परिणाम म्हणून कदाचित सावरकरांना 30 आणि 31 मे 1919ला त्यांच्या पत्नी आणि त्यांचे धाकटे बंधू यांना भेटण्याची परवानगी मिळाली असंही म्हटलं जातं. सावरकरांनी इंग्रजांकडे माफी मागण्याचे कारण आणि कृतीचं समर्थन केले आणि त्यांनी सांगितलं की हा एक रणनीतीचा भाग असल्याने त्यांनी सांगितलं आहे, कारण की जेलमध्ये राहून ते काहीच करू शकत नव्हते. मरण यातना ते सोसत राहतील, म्हणून बाहेर येऊन काहीतरी देशासाठी सेवा करावी हाच ध्येय त्यांच्या मनामध्ये होता. सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटलं आहे, जर मी तुरुंगात असहकार पुकारला असता तर माझा भारतात परत येण्याचा रस्ता पुन्हा मोकळा झाला नसता. सावरकरांना अंदमानाच्या जेलमध्ये 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले होते. तिथे त्यांना चिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगामध्ये करावी लागली होती. तिथल्या हाल अपेष्टांमुळे त्यांचे शरीर हे खंगत गेले होते. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांना कमला हे दीर्घकाव्य रचण्यास त्यांनी सुरुवात केली. अंदमानातल्या राजबंदांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली होती. ग्रंथ अभ्यासाची संधी उपलब्ध करून होताच अफाट वाचन त्यांनी केले. भारतीय तत्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल यासारख्या वाचनाचा समावेश त्यांनी केला आणि तसेच बंदिवानांना सुद्धा अभ्यासाची आवड निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले. सेल्युलर जेलला सजा ए कालापानी असे सुद्धा म्हटले जाते. सावरकरांनी द स्टोरी ऑफ माय ट्रान्सपोर्टेशन फॉर द लाईफ या त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की जेव्हा ते पहिल्यांदा सेल्युलर जेलमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांना जेलर डेव्हिड बॅरीच्या तोंडून हे शब्द ऐकू आले होते. तुम्हाला ही भिंत दिसत आहे, ती एवढी खाली का आहे याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण त्यांच्या पलीकडे 1000 मैलापर्यंत फक्त समुद्राचं पाणी आणि पाणी आहे. त्यामुळे या ठिकाणाहून पळून जाणं हे प्रत्येकाला अशक्य आहे. सेल्युलर जेल म्हणजे कालापानीची शिक्षेची कहाणी ही 1857 पासून सुरू होते. क्रांतीच्या काळामध्ये आणि क्रांतीनंतरही इंग्रजांनी क्रांतिकारकांना पकडल्याला फाशीवर लटकवायचे किंवा तोफेच्या तोंडून उडवून द्यायचे. एवढंच नव्हे तर सर्वांसोबत ते हे प्रत्येक घटना करत नसे. अनेकांना कैद करण्यात येत असे आणि बंडांच्या भीतीने इंग्रजांनी त्यांना मुख्य भूमीपासून दूर पाठवण्याचा निर्णय घेत असे. यावेळी अंदमान बेटाची निवड करण्यात आली होती. अंदमान बेटावर पाठवताना समुद्रातून प्रवास करावा लागत असे. त्या काळी हिंदूंमध्ये अशी समजूत होती की समुद्र ओलांडून प्रवास केल्याने धर्म भ्रष्ट होतो. अशा लोकांना त्यांच्या जातीबाहेर टाकण्यास अगदी सोपे होते. यामुळे समुद्राच्या पाण्याला काले पाणी म्हटले जाते. तसेच अंदमान तुरुंगात काल्या पाण्याची शिक्षा ही अवघड आणि भीतिवया होती.
अंदमान आणि निकोबार या बेट समूहाची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्युलर जेल आहे. इथे सावरकरांनी 50 वर्षाची कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती आणि इथेच त्यांनी अनेक मरण यातना ही सहन करावा त्यांना लागल्या होत्या. पण काळ्या पाण्याची शिक्षा हा भयावह प्रकार आज तेथील जेलमध्ये नाही, मात्र ते जेल आजही तसेच साबूत आहे. तेव्हाचं अंदमान थरकाप उडवणारं होतं. आजचं अंदमान हे पर्यटक स्थळ बनले आहे. जेलच्या 4 भिंतींमध्ये अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये हाल अपेष्टा आणि अतिशय नाजूक तब्येत असताना सुद्धा याच कालकोठडीमध्ये सावरकरांनी कमलासारखं अतिशय सुंदर महाकाव्य लिहिलेलं आहे. सेल्युलर जेल हे प्रत्येक दगडाची एक मोठ्या स्थित्यंतराचा साक्षीदार आहे. सावरकर हे फक्त क्रांतिकारक नव्हते, तर ते एक साहित्यिक सुद्धा होते. अंदमानमध्ये त्यांना कागद आणि पेन हे उपलब्ध नव्हतं. त्यावेळी त्यांनी जेलमधल्या भिंतींनी आणि काट्यानं आपलं हे काव्य लिहिलेलं दिसून येतं. आपल्या इतिहासाचं एक अबोल साक्षीदार राहिलेलं असं हे सेल्युलर जेल मानलं जातं. काळ्या पाण्याची देण्याची शिक्षा आणि सेल्युलर जेलचा पायाभरणी ही 1897 मध्ये रचली गेली आणि 1906 मध्ये ह्याचे कार्य पूर्ण झाले. खरे पाहता ब्रिटिशांच्या इतर वास्तूंप्रमाणेच सेल्युलर जेल सुद्धा एक सुंदर वास्तूंचा एक सुंदर नमुना मानला जातो. येथे एकूण 694 खोल्या आहेत. प्रत्येक कोठडीचा आकार हा 4.5 बाय 2.7 मीटर म्हणजे 14.8 फूट बाय 8.9 फूट इतका आहे. व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी 3 मीटर म्हणजे 9.8 फुटावर उंचीवर आहे. यात खिडकीतून उजेड येतो, पण बाहेरचा सूर्य हा कधी दिसत नव्हता. प्रांतविधीसाठी कार्यक्रम आटोपण्यासाठी कोठडीमध्ये एक भांडं ठेवलं जात असे. येथील कोठडीची कडी ही भिंतीत जवळजवळ फूटभर आत गेलेली होती. 2 कोठड्या एकमेकांना पाठमोऱ्या केलेल्या होत्या. चुकूनही एखाद्या कैद्याला दुसऱ्या कैद्याशी संवाद साधता येणार नाही. एवढंच नाही तर एकमेकांना नजरानजरही भिडवता येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली होती. म्हणूनच सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर 2 वर्ष अंदमानात असून सुद्धा सावरकरांना याची भनक सुद्धा लागली नव्हती. ऑक्टोपस प्रमाणेच मध्यभागी एक मोठा मनोरा, यातून निघणाऱ्या 7 शाखा होत्या, अशी याची आखणी केली होती. प्रत्येक शाखेला 3 मजली आणि प्रत्येक मजल्यावर 21 कोठड्या होत्या. म्हणजेच एका भागातून दुसऱ्या भागात जायचं म्हटलं तर मधला मनोरा पार केल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. या जेलची रचना अशा प्रकारे सायकलच्या चाकासारखी होती. अंदमान कारागृहाच्या मध्यभागी एक मोठा टॉवर बांधण्यात आला होता. टॉवरच्या वरती पहारेकरांसाठी उभं राहण्याची जागा होती आणि तेथे एक घंटा बसवण्यात आली होती, जेणेकरून काही गडबड झाली तर ही घंटा वाजवून सगळ्यांना सावध करण्यात यावं आणि सर्व दक्षता आणि सतर्क व्हावं. हीच अशी कल्पना या वास्तूमध्ये दिसून येते. काळ्या पाण्याच्या तुरुंगामध्ये रोज माणूस लाथ्या बुक्का खाऊनच तुरुंगाच्या खोलीमध्ये झोपलेला असायचा. अचानक मोठा घंटेचा आवाज व्हायचा. सूर्य उगवला नसला तरी उठणं हे सक्तीचं होतं, नाहीतर शिपाई येऊन उचलून नेईल आणि चाबकाने मारेल ही कैद्यांना भीतीच झाली होती. तेथील कैद्यांना मिळणारे जेवण हे जेवण आरोग्यास खूपच हानिकारक होतं. खाल्लं नाही तर उपाशी आणि खाल्लं तर जुलाब, अशी ही परिस्थिती तेथील कैद्यांची झालेली होती. तेथील कैद्यांना दिनक्रम हा कामाचा दिला जायचा. त्यांना कामावर जाताना मानेपासून पायापर्यंत बेड्या असत. अशा परिस्थितीमध्ये साफसफाईची कामे, झाडे तोडणे किंवा इतर कोणतीही मजुरी कामे करताना करावी लागत असे. मात्र जर कोणी राजकीय कैदी असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन त्याचा कसा विशेष छल केला जाईल याची तरतूद केली होती. काही कामासाठी बैल नसायचे, त्यांच्या जागी बैलाचे काम कैद्यांना करावे लागत असे. सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की 20 फेऱ्यामध्ये मजबूत असा कणखर माणूस सुद्धा चक्कर येऊन खाली पडेल, अशी परिस्थिती तिथे होती. त्यामुळे दिवसभर नांगरणी करायचा तर माणूस अक्षरशः मरून पडायचा. याचबरोबर कैद्यांना नारळाच्या शेंड्यापासून भोसा काढणे, त्यासाठी नारळाच्या शेंड्याला हातोडा मारावा लागत असे. एवढं करूनही जीव वाचला तर जुने दोर घासून त्याचे धागे वेगळे करावे लागत असे. हे सर्व करताना हातातून रक्त यायचं. तसेच नारळापासून तेल काढणं हे अगदी जिगरीचं आणि मरत यातना असलेलं कार्य तेथे त्या कैद्यांना दिलं जायचं. यातून त्या कैद्यांना मरत यातनाही सहन करावं लागत असे. अंदमानाच्या तुरुंगाबद्दल अनेक गोष्टी सावरकरांनी ऐकल्या होत्या, परंतु ज्यावेळी सावरकर तेथे पहिल्यांदाच पोहोचले त्यावेळी अंदमानावर काही ओली त्यांनी लिहिल्या होत्या. त्या अशा होत्या की मुहिबाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले, फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमान पहिले. या ओलींचा अर्थ असा होतो की या देशावर प्रेम करणारे खूप होतील, पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल.
आपल्या भारताच्या भरभराटीचे स्वप्न पूर्ण होईल, पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल. आज जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलेला अंदमानाच्या पोर्ट ब्लेअरमधील हा तुरुंग अनेक भारतीयांचा अभिमानाचा, अस्मितेचा आणि प्रसिद्ध प्रदर्शनीय स्थळाचा विषय बनलेला आहे. सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये 5 प्रमुख मुद्दे लिहून दिले आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे सरकारने जर कृपा करून माझी दया दाखवून माझी सुटका केली तर मी घटनात्मक प्रगती आणि ब्रिटिश सरकार प्रति निष्ठा ठेवून कट्टर समर्थक राहीन, जी त्या प्रगतीसाठी नेहमीच पहिली अट राहील. मी सरकारची कोणत्याही पद्धतीने सेवा करायला तयार आहे. तर माझी आताची भूमिका प्रामाणिक आहे, तसंच माझं भविष्यातलं आचरण सुद्धा तसंच असेल. सावरकरांनी दिलेली तिसरी अट म्हणजे मला तुरुंगात ठेवून काही तुम्हाला मिळणार नाही, पण सुटका केली तर काहीतरी प्राप्त नक्कीच होईल. केवळ पराक्रमी व्यक्तीच दयाळू असू शकतो आणि त्यासाठी विलक्षण पुत्र आई वडिलांच्या दरवाजाशिवाय दुसरीकडे कुठेच जाऊ शकणार नाही. चौथी अट अशी होती की माझ्या आयुष्याला सुरुवातीला ज्या प्रगतीची शक्यता होती त्या धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे मला आता इतके क्लेश होत आहेत की सुटका हा माझ्यासाठी जणू एक नवा जन्म झालेला असेल. तुमचा दयाळूपणा माझ्या संवेदनशील आणि विनम्र मनाला स्पर्शून जाईल हे नक्कीच. भविष्यात राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरू शकतो. जिथे शक्ती अपयशी ठरते तिथे उदारता नेहमीच कामी येते. माफीनाम्यातील शेवटची आणि प्रमुख अशी अट होती ती म्हणजे मी आणि माझा भाऊ एका ठराविक कालावधीसाठी राजकारणामध्ये सहभागी न होण्याची शपथ घेण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत. अशा प्रकारच्या प्रतिज्ञेखेरीज माझा खराब प्रवृत्तीच्या कारणामुळेच मी येणाऱ्या वर्षामध्ये शांत आणि सेवानिवृत्त आयुष्य जगण्यासाठी माझी इच्छा आहे. आता कोणतीही गोष्ट मला सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. या सर्व गोष्टी विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना 1913 ते 1920च्या दरम्यान दाखल केलेल्या माफीनाम्यामध्ये लिहून दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टीमुळे भारतातील एक मोठा राजकीय वर्ग सावरकरांवर टीका करतो, तो दुसरीकडे असा एक वर्ग आहे जो सावरकरांच्या राष्ट्रवादाची सातत्यानं प्रशंसा करत असलेला दिसून येतो. सावरकरांवर हा असाही आरोप होतो की त्या सुटकेनंतर वसाहतवादी धोरणाचे समर्थन त्यांनी केले आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून स्वतःला दूर ठेवलं. सावरकर ब्रिटिश सरकारकडून दरमहा 60 रुपये पेन्शन सुद्धा घेत होते. सावरकरांना दरमहा ब्रिटिशांकडून मिळणारे 60 रुपयाची पेन्शन ही पेन्शन नव्हती तर एक नजरकैद भत्ता म्हणून संबोधला जातो. राजकीय कैद्यांना दिला जाणारा हा राजकीय नजरकैद भत्ता म्हणून मानला जातो. सावरकरांना हा भत्ता 1.5 वर्ष उशिरा मिळाला. बाकी राजकीय कैद्यांना जितकी रक्कम मिळायला पाहिजे त्या रकमेच्या निम्मी रक्कम सावरकरांना मिळत होती. सावरकरांना मिळणारे पेन्शन याचं मुख्य कारण हे होतं की सरकार या कालामध्ये अशा जागेमध्ये त्यांना ठेवत होते की त्या ठिकाणी व्यक्तीला त्यांच्या उत्पन्नाचं कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं. सावरकरांना रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना वकिली करण्यासही मनाई होती. मुंबई विद्यापीठानं त्यांची वकिलीची पदवीही रद्द केली होती आणि रत्नागिरीमध्ये त्यांना वकिली करण्यास वंचित ठेवण्यात आलं होतं. म्हणूनच सावरकरांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारकडून दरमहा 60 रुपये हे पेन्शन रूपात मिळत होतं आणि काही कालानंतर स्थानबद्ध त्यांना रद्द केल्यानंतर हे पेन्शन सुद्धा बंद करण्यात आलं होतं. 1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून हिंदुस्थानामध्ये आणण्यात आले होते आणि तसेच रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व ही मूळ इंग्रजी असलेली मराठी अनुवाद 1925 मध्ये केली. तसेच माझी जन्मठेप हे 1927 मध्ये हा ग्रंथ लिहिला. अंदमानामध्ये असताना सावरकरांनी एक ग्रंथ उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले होते. सावरकरांनी 1924 मध्ये 2 अटीवर त्यांना तुरुंगातून मुक्त करण्याची अट ही लावण्यात आली होती. पहिलं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते स्थानबद्ध म्हणून राहतील आणि दुसरं म्हणजे 5 वर्ष ते राजकारणामधून सहभागी होणार नाहीत. जवळजवळ 13.5 वर्ष सावरकर हे रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध ब्रिटिशांच्या नजरेतून होते. सावरकरांनी अभिनव भारत संघटना तयार केली होती. ही संघटना सावरकरांनी स्वातंत्र्य लढा देण्यासाठी उभारली होती. सुरुवातीला राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि मस्कर यांच्या साथीने स्थापन केली होती. त्याच वेळेस मित्रमेळा ही संघटना गुप्त संस्थेची शाखा मानली जात होती. नंतर या शाखेचा अभिनव भारत ही संघटना तयार करण्यात आली. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत असलेले जोसेफ मॅझिनी यांनी तयार केलेले यंग इटली या संस्थेतील हे नाव घेतले असून ही संस्था अत्यंत क्रांतिकारक, प्रेरणादायक असल्याने या संस्थेच्या धर्तीवर हे नाव अभिनव भारत म्हणून संघटना तयार झालेली दिसून येते. सावरकरांना अंदमानाच्या जेलमधून खूप यातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या नरक यातना सहन करता करता त्यांनी याचिका माफीच्या माध्यमातून प्रस्ताव पुढे केला आणि त्यातून त्यांची सुटका झाली, ही मोठी गोष्ट मानली जाते. त्यांना अंधार कोठडीतून शिक्षा भोगताना खूपच यातना सहन करून असह्य झाले होते.
त्या आपल्या भारतातील हिंदुत्वाचे राजकारण बदललेले दिसले म्हणून त्यांनी एशियन स्टाईल्स ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीतिमत्ता, मुस्लिम लीगचा वाढत असलेला प्रभाव सावरकर यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आज भारतावर जे संकट आले आहे ते संकट फक्त आणि फक्त इंग्रजांमुळे आले असले तरी ते कधीतरी आपला देश सोडून जातील याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तसेच परंतु या देशामध्ये हिंदुत्व संघटन झाले पाहिजे आणि हे सावरकर यांना मनापासून वाटत होते. म्हणूनच सावरकर यांच्यामध्ये झालेला बदल ब्रिटिश अधिकारी यांचा निदर्शनात आल्यानंतर ब्रिटिशांचे काही नियम त्यांनी मान्य करावे असल्यामुळे त्यांना अंदमानाच्या जेलमधून सुटका करण्यासाठी 6 जानेवारी 1924 हा दिवस निवडण्यात आला. हे अंदमानातून सुटका झाल्यानंतर त्यांचे हिंदुत्व आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली होती. सावरकर यांनी अंदमान येथून सुटका झाल्यानंतर आपल्या भारतीय समाजाचा त्यांनी अभ्यास केला. भारतीय समाज ही जाती व्यवस्था, विषमता याच्यामध्ये जखडून पडलेला आहे. असा समाज बाहेर काढून आपण जर प्रगती करू शकलो तर लोकांना जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्त करणं हाच एकमेव मार्ग आहे आणि त्याची गरजही आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या स्वकीयांचा विचार न करता त्यांच्याबरोबरच कडाकडून त्यांनी टीका केलेली दिसून येते. रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी समाज सुधारणा करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि विचार मंथन करून जाती व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले. जवळजवळ अस्पृश्यांसाठी मंदिरे बंद झाली होती. ते बंद असलेली मंदिरे सर्वांसाठी खुली करण्यात यावी हा त्यांचा ध्येय होता. अनेक आंतरजातीय विवाह केले तर रत्नागिरी या ठिकाणी पतितपावन मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. सामुदायिक भोजनालय सुरू केले. सुमारे 15 आंतरजातीय विवाह त्यांनी करून दिले होते. आपला समाज सुधारण्यासाठी जाती व्यवस्था मांडणाऱ्या समाज व्यवस्थेला याचा त्यांनी निषेधच केला. उच्चवर्णीय त्यांच्यातील घरात जन्माला येतो तर शूद्र समाजाच्या लोकांसाठी ज्ञानी जन्माला येतो हे समाजाने मान्य केले पाहिजे. म्हणूनच कोणतेही अज्ञान न बाळगता सज्ञान राहणे हे आवश्यक आहे. अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्था याला हद्दपार करणे काळाची गरज त्यांनी ओळखली होती. यासाठीच आपल्या मानसिकतेतून त्यांनी ज्ञान हे अनुवंशिकतेनुसार येते हे गैरसमजच काढून टाकले गरजेचे आहे. कोणत्याही घरात कुठेही ज्ञानी हा जन्माला येऊ शकतो याचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. मग तो कोणत्याही जातीच्या जन्माला असलेला तरी त्याचा स्वीकार करणे हे अपरियायी आहे. त्यातूनच आपल्या समाजाची प्रगती होईल आणि सावरकरांनी हे ठामपणे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला दिसून येतो. 1937 नंतर हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहावे लागत होते. अनेक दौरे त्यांनी केले. त्यांनी या सभांमध्ये हिंदूनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद यामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी लढाही दिला. हिंदू महासभेचे कार्य करत असताना त्यांच्याकडे महत्त्वाचे गुण होते ते म्हणजे क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक आणि हिंदूंचे संघटक करणारे 4 गुणांच्या आधारे त्यांनी आपला लढा जोरदार सुरू ठेवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी भारताची सुरक्षा लक्षात घेऊनच शस्त्रसज्जता आणि सीमेवर असणारे सैनिक यांची संख्या वाढवणे आणि सुरक्षता वाढवणे यासाठी त्यांनी आपले विचार लोकांना सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. सावरकर यांनी आपल्या भारत देशाला चांगलं बनवण्यासाठी, घडवण्यासाठी खूप काही कष्ट घेतले. जवळजवळ 60 वर्ष त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले राष्ट्र चांगले कसे राहावे यासाठी खूप परिश्रम आणि मेहनत घेतली. जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अंधश्रद्धा लोकांच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. जाती व्यवस्थेला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. नुसते विचार मांडून ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी असे कृतीशील कार्यक्रम हाती राबवले होते. हिंदुत्वाविषयी त्यांना अतिशय कळकळा होता आणि म्हणून हिंदू महासभेचे कार्य त्यांच्या हाती अत्यंत योग्य रीतीने पार पडले. 1948 साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 6 दिवसांनी विनायक दामोदर सावरकर यांना हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून मुंबईतून अटक करण्यात आली होती. अर्थातच त्यांना फेब्रुवारी 1949 मध्ये सोडून देण्यात आलं. मात्र त्यानंतर स्थापन केलेल्या कपूर कमिशनच्या रिपोर्टनुसार त्यांना पूर्णपणे दोषमुक्त मानलं गेलं नाही. सावरकरांनी खूप प्रयत्न करूनही गांधी हत्येच्या संशयावरून ते स्वतःला वेगळे करू शकले नाहीत. कपूर आयोगाच्या अहवालानुसार त्यांनी म्हटलं आहे की सावरकरांना माहीत नसताना गांधींची हत्या घडू शकते यावर कमिशनचा विश्वासच बसू शकत नाही आणि विश्वास ठेवणं हे खूपच अवघड आहे. सावरकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे तीव्र टीकाकार होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता आणि नंतर काँग्रेसने भारत विभाजन मान्य केल्यानंतर त्यांनी आक्षेप यावर घेतला. सावरकरांनी भारताला 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजित करण्याऐवजी एका देशामध्ये 2 राज्यांचे सहअस्तित्व प्रस्थापित करावं असं त्यांचं मत होतं. याखेरीज खिलाफत चळवळीचा वेळी महात्मा गांधी यांनी मुस्लिमांची तुष्टीकरण करण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली. त्यावर खेरीज दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या हिंसाचाराचा पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी गांधींना ढोंगी म्हटले होते.
सावरकरांनी हिंदुत्वाची संकल्पना सांगताना ते स्पष्ट करतात की सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो खरा हिंदू, मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. मुळात हिंदू हा केवळ एक धर्म नाही, तर ती एक जीवन प्रणाली आहे. हिंदू धर्म हे नाव कोणत्याही एका विशेष धर्माचे व पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्माची तसेच पंथांची ही भारत भूमी आहे, तीच पितृभूमी आणि पुण्यभूमी मानावी लागेल. त्या साऱ्यांना समावेशणाऱ्या धर्मसंघाचे हिंदू धर्म हे सामुदायिक अभिधान आहे. इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी हिंदुस्थानाची हिंदुस्थानाबरोबरच हिंदुत्व म्हणून केलेली आहे. सावरकर म्हणतात की हिंदू या दोन अक्षरात अगस्तीच्या ओंजळीतील महासागर तसेच 30 कोटी लोकांचे राष्ट्राचे राष्ट्र सामावलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदू या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार अगदी नेमक्या आणि समर्पक शब्दात सावरकरांनी मांडलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाचे मूल पुरुषांनी आपल्या राष्ट्राला आणि आपल्या लोकांना देण्याकरता जे पाहिले आणि जे जवळजवळ पाळण्यातले नाव निवडलेले ते सप्तसिंधू अथवा हप्त सिंधू असेच आहे. सिंधू नदीच्या समृद्ध खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि इतर जगातील जवळजवळ सर्व राष्ट्रे आपणास या सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखले जातात. सावरकर अगदी ठामपणाने याचं प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नसून त्याचा एक रंजक इतिहास आहे. ते मनापासून समग्र हिंदू बांधवांना आवाहन करतात की यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहतो, त्याचप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेने नेहमी जतन करून ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भारतभर हिंदुत्वाचा डोम उचलून त्याला दिला पाहिजे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली गेली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे असेही म्हणतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात, तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या व बुद्धांच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही, हे तितकंच खरं. अन्य धर्माप्रमाणे हिंदू धर्मामध्ये एक धर्म पुस्तक नाही, ते चांगलेच आहे, कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आपले धर्मत्व हे कोणत्याही पुस्तकाच्या 2 पुठ्ठ्यात सामावू शकणार नाही. या विश्वाच्या 2 पुठ्ठ्यांमध्ये जितके सत्य आणि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे, तितकेच आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. हिंदू धर्म हे निसंशय सात्विक क्षमाशील आहे. हिंदू धर्म कोणत्याही क्रोधालाही मानत नाही. हिंदुत्वाच्या कल्पनेबाबत सावरकरांचे विचार अतिशय स्पष्ट करून सांगताना योग्य ते वेळ बदल स्वीकारण्याची त्यांची हिंदुत्वामध्ये तयारी असते आणि त्यांच्या आचार विचारांतून ठामपणे ते दिसून सुद्धा येतं. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे त्याचं स्पष्ट उदाहरण दिलं जातं. मानवत्वाच्या भल्यासाठी आपल्या रूढी परंपरा मोडायच्या, चौकटी तोडायची याची नेहमीच तयारी असते. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पनेचा स्पष्ट करताना सावरकर सांगतात की हिंदू धर्म हा कुठल्याही रूढी परंपरा आणि तथाकथित चौकटीत अडकून राहणारा धर्म नाही. बदलत्या समाजाला पोषक होईल अशा पद्धतीनं आपलं स्वरूप बदलत असलेला हिंदू धर्माचा स्वभाव आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडूनच बदल करण्याची अपेक्षा अगर करत असाल, ते सर्वसी चुकीचे आहे. 1966 मध्ये त्यांनी आपल्या वयाच्या 83व्या वर्षी अन्न, पाणी, औषध या सगळ्या गोष्टींचा त्याग करून 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी आपले देहवासन ठेवले. प्राणत्याग करण्यापूर्वी त्यांनी माझे मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यात असे त्यांनी लिहिले होते की माझे प्रेत हे विद्युतदाहिनीमध्ये जाळण्यात यावे. प्रेत खांद्यावर माणसांनी नेऊ नये, गाडीचा वापर करू नये, शववाहिनिकेतून यातनेतून स्मशानात घेऊन जावे. माझ्या मृत्यूनंतर कोणतीही दुखवटा पालू नये. कोणताही विटाल सूतक समाजामध्ये मानू नये. कोणालाही त्रास होईल या पद्धतीने कोणतीही गोष्ट माझ्यासाठी करू नये. पिंडदान करू नये. पिंडाला काकस्पर्श होईपर्यंत थांबू नये. अशा गोष्टी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले होते. 1 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकर यांनी औषधे, अन्न आणि पाणी हे वर्ज्य करण्यास सुरुवात केली, ज्याला त्यांनी आत्मर्पण म्हणजे मृत्यूपर्यंत व्रत असे म्हटले आहे. मृत्यूपूर्वी म्हणजे आत्महत्या नाही, आत्मर्पण नावाचा उल्लेख त्यांनी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन ध्येय पूर्ण होते किंवा समाजसेवेची इच्छा आता त्याच्या मनामध्ये राहिलेली नाही, तेव्हा मृत्यूची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचे जीवन संपवणे हे त्या व्यक्तीला श्रेयस्कर वाटते. यालाच त्याने आत्मर्पण असं म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 1996 मध्ये तयार करण्यात आला. यातून अन्नू कपूर यांची ही मुख्य भूमिका होती. हे 2 भाषांमध्ये मल्याळम आणि तमिळमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचे नाव कलापानी होते. 2001 मध्ये पुन्हा सावरकरांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर नावाचा चित्रपट सुरू झाला.
जो नंतर प्रदर्शित झाला आणि चांगला त्याला प्रतिसादही मिळाला. यामध्ये सावरकरांची भूमिका अभिनेता शैलेंद्र गौर यांनी साकारली होती. एक स्वयंभू नास्तिक असून सुद्धा वीर सावरकरांनी हिंदू धर्म हा केवळ एक धर्म म्हणून नव्हे तर एक राजकीय आणि सांस्कृतिक ओळख म्हणून मानल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाची संकल्पनेस मनापासून प्रोत्साहन दिले होते. हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांना वेढलेलं हिंदू राष्ट्र किंवा अखंड भारत हे निर्माण करण्याची त्यांनी नेहमीच एक दृष्टी वेगळीच मानली होती. सावरकरांचे राजकीय तत्त्वज्ञान अद्वितीय होते, कारण त्यामध्ये विविध नैतिक आणि धार्मिक तत्त्वज्ञानाचे तत्व होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर राजकीय तत्त्वज्ञान मुळात मानवतावाद, युक्तिवाद, सार्वभौमत्व, सकारात्मकवाद, उपयोगितावाद आणि तसेच वास्तववादांचे मिश्रण हे केले जाते. यावेळी त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्य यासारख्या भारतातील सामाजिक दुष्टकृत्यांविरुद्ध काम केलं. तसं ते दिसून येते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी जर यादी बनवली तर यादीमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाशिवाय ही यादी पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विद्यार्थी दशकेतच देशसेवेची शपथ घेतली होती. त्यानंतर आयुष्यभर त्यांनी देशसेवेचं व्रत तसंच जपलं होतं. आजही त्यांचा त्याग, त्यांचे देशप्रेम, त्यांचे विचार हे सर्वांना प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स.